राष्ट्रपती भवनातला आमचा अर्ध्या तासाचा वेळ दिला गेलेला कार्यक्रम 1.5 तासाचा कधी झाला हे आम्हालाही कळलं नाही आणि राष्ट्रपतीबाईंनाही कळलं नाही. म्हणजे तर माझ्या आजोबांनी बालगंधर्वांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना हार्मोनियम आणि तबल्याची साथ केली. अरे वा. येणारा जो विद्यार्थी आहे ना त्याच्यावरती कुठलीही गोष्ट लादू नका. साऊंड केल्या केल्या 4 सिक्युरिटी गार्ड्स गन घेऊन डायरेक्ट त्या ह्याच्यावरती होते. ह्याच्यात काय आहे? नादसप्तक संगीत विद्यालयातून ना भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करायचा हे ध्येय आहे. तुम्हाला आजच्या युगामध्ये येणारं टेन्शन, त्या कामाप्रती असलेलं तुमचं एक फ्रस्ट्रेशन, त्याच्याने येणारा फटीग, ह्या सगळ्या गोष्टींवरती एकच इलाज आहे, ते म्हणजे म्युझिक. अगदी अगदी. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिका मोहिनीच्या या पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, मागच्या भागामध्ये आपण अक्षयजींबरोबर गप्पा मारत होतो त्यांच्या नादसप्तक संगीत विद्यालयाविषयी आणि 25 फेब्रुवारीचा हा जो कार्यक्रम आहे त्याबद्दलही. त्या गप्पा आता आपल्या अशाच पुढे चालू राहणार आहेत. म्हणजे तुमच्या आता मी संगीत विद्यालयामध्ये जास्त करून गाण्याचे हे कार्यक्रम होतात आणि संगीताची तुम्ही म्हणाल तसं 6 पिढ्यांची परंपरा आहे. हो. पण मग तुम्ही ते सोडून तुम्ही तबला वादनाकडे कसे वळलात? खरं तर माझे आजोबा कैलासवासी भालचंद्र पंचवाडकर हे खूप वाद्य वाजवायचे. ते बरं. स्वतः गायक संगीतकार होते, पण ते खूप वाद्य वाजवायचे. खरं तर तबल्याचं वेड मला त्यांनी लावलं. बरं. म्हणजे शाळेतलं गणित कधी तेवढं पटकन जमलं नाही जेवढं मला तबल्यातलं जमते हा विश्वास त्यांनी मला लहान असताना दाखवला. ओके. आणि त्यामुळे मला खरं तर त्या गोष्टीचं जास्त ओढ, त्या गोष्टीकडे माझी ओढ चालू झाली. अच्छा. आणि गाणं हे मी शिकलो त्यांच्याकडेच, तबलाही त्यांच्याकडे शिकलो. मग काही कारणामुळे नंतर वेगवेगळ्या गुरूंकडे त्यांनी की एका पठडीतलं शिकवणी कधीच नसावी म्हणून हा. वेगवेगळ्या गुरूंकडे त्यांनी मला बरं. पुढे पाठवलं. अच्छा. त्यामुळे माझ्या आजोबांची एक गोष्ट मला आवर्जून इथे उल्लेख करून सांगायला आवडेल की बरेच जण म्हणतात संगीताचा वारसा आहे त्यामुळे तुम्हाला खूपशा गोष्टींचं प्रिव्हिलेज असतं, कधी म्हणतात तुम्हाला प्रेशर असतं, पण मला दोन्हीही नाही आहे. तसं बघायला गेलं तर प्रिव्हिलेज तुम्हाला मिळतं त्या ह्याच्यामध्ये, पण एक वेगळी जबाबदारी असते. ती गोष्ट प्रश्नच नाही. म्हणजे तर माझ्या आजोबांनी बालगंधर्वांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना हार्मोनियम आणि तबल्याची साथ केली. अरे वा. त्यांचे काही पर्टिक्युलर ठेके नाट्यपदाचे असायचे. आज ते ठेके माझ्याकडे आहेत वा. आणि क्या बात आहे. आज ते वाजवताना किंवा कुणाला समोरच्याला शिकवताना मला अजिबात काही मी हिचकिच करत नाही की बाबा आपल्याला द्यायचे देऊयात, देऊया. कारण ते स्प्रेड तो झाली वारसा पुढे जायला पाहिजे. की तो वारसाही पुढे जायला झाला पाहिजे, ते त्या वादनातला बाजही पुढे सरकला पाहिजे बरं. आणि जुनं जपून ठेवता यायला पाहिजे. अगदी अगदी. ही शिकवण मला खरं तर त्यांनी जास्त दिली की जुनं जे आहे आता हम्म. आज सुद्धा आजच्या काळातली गाणी अगदीच वाईट आहेत असं मी म्हणत नाही, पण ते टिकत नाहीत. नाही, खरंच आहे ते. अगदी म्हणजे पूर्वीची गाणी लक्षात राहतात, इव्हन आजच्या तरुण पिढीला सुद्धा. खूप लक्षात म्हणजे राहतात. पण नवीन गाण्याचं बोलही लक्षात राहत नाही, चालही लक्षात राहत नाही. काहीच राहत नाही. म्हणजे अगदी माझा मुलगा 4.5 वर्षाचा आहे, तो गीत रामायणाची गाणी गुणगुणतो. अरे वा. त्याच्यामध्ये कुठेही आम्ही आता संस्कार नाही केलाय, आम्ही फक्त ते ते वातावरण ऐकून दिलंय. ऐकून होत असते. वातावरण दिलंय बरं. आम्ही फक्त. बरोबर आहे. पालक म्हणून जबाबदारी तीच असते, जे त्याही वेळेला माझ्या आजोबांनी माझ्या बाबांनी तेच केलं, बरोबर. वातावरण तेच ठेवलं. फक्त त्याच्यामध्ये तबल्याकडे वळण्याची बाजू एवढीच होती की मला त्याच्यात आनंद जास्त होता. गाणं मी माझ्या वडिलांबरोबर कार्यक्रमातून गायलो, आनंद त्यातही होता, पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे गाण्याचंही तुमचं आहेच हो, आणि हो. वादनाचं, तबला हो, वादन दोन्ही आहे. दोन्ही आहे. थोडक्यात. पण तबल्यातनं आपल्याला जास्त आनंद मिळतोय हे जेव्हा लक्षात आलं, हा. कारण काय व्हायचं त्यावेळेला की गाणारा एका कार्यक्रमामध्ये समजा 4 जण गात आहेत, माझं पहिलं गाणं झालं की मी 4थ्याचं गाणं होईपर्यंत मी शांत आहे, हो, पण हो. वादकाला तसं नाही आहे. वादकाला प्रत्येकाचं Continuous. गाणं आहे ना. वेगवेगळ्या टेम्पोमध्ये, वेगवेगळे ठेके, वेगवेगळे पॅटर्न्स, हे सगळंच तुम्हाला करायचं आहे. Variety हे मला मिळते. खूप चॅलेंजिंग वाटतं, Correct. अजूनही चॅलेंजिंग वाटतं. मी त्या बाबतीत अजूनही खूप माझं शिक्षण चालू आहे की ते वेगळ्या पद्धतीमध्ये सतत कसं देत राहील. म्हणजे माझ्या वडिलांबरोबर मी एखादं गाणं असंख्य वेळा आत्तापर्यंत वाजवलेलं असेल, तेच गाणं मला आज जर येणाऱ्या नवीन श्रोत्यांसमोर वाजवायचं असेल तरी सुद्धा माझ्या वडिलांचा हा कानमंत्र आहे की
प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करा. हो. एक धा किंवा एक ता हा तुमचा त्याच्यामध्ये वेगळा दिसलाच दिसला पाहिजे. याचा अट्टहास जो आहे ना, ही शिकवण आहे. ही सांगीतिक पिढ्यांची शिकवण आहे. वा, छान. आता तुम्ही उल्लेख केला तो राष्ट्रपती भवनामध्ये तुमचं पितापुत्रांचं हे झालं, तुम्ही तबला वादन गायन असं तुम्ही एकत्र तो कार्यक्रम हो, केला. हो. त्याविषयी काय, म्हणजे काय माहिती, भावना काय होती, तो क्षण कसा होता, तो आनंद कसा होता, ते जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा. अ, आणि कशा निमित्त होता तो कार्यक्रम? गणपती उत्सवामध्ये दरवर्षी प्रत्येक जण कलाकार कार्यक्रमांमध्ये बिझी असतो. तसे आमचे दरवर्षी गणपती उत्सवामध्ये 6 ते 7 वर्ष आम्ही फक्त दिल्ली गाजवली. अरे वा. फक्त दिल्लीतले महाराष्ट्र मंडळ. हम्म. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांना एका वेडाने प्रचंड झपाटलेलं होतं की राष्ट्रपती आपले मराठी आहेत हा. आणि आपण त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो कार्यक्रम घेऊन, त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो. आणि त्यांची अपॉइंटमेंट, कारण ती प्रोसेस पण खूप असते ती. हो. लेंदी आहे. अगदी अगदी. आणि आत्ता आपण खूप इझिली मेल करतो, त्यावेळेस ते सगळंच 9 मार्च 2010 ची गोष्ट आहे. हो, त्याच्यामध्ये हो. आपण मेल करणं सुद्धा, म्हणजे एक एक शब्द आपण चुकीचा लिहित नाही, कारण तो राष्ट्रपती भवनात जाणार आहे. बरोबर. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्याकडनं आम्हाला अप्रुव्हल आलं 30 मिनिटांचं. बरं. प्रतिभाताईंनी आम्हाला अच्छा. सांगितलं होतं की अरे वा. 30 मिनिटांची मी तुम्हाला वेळ देते, 30 मिनिटं आपण त्यावेळेला कार्यक्रम सादर करू शकतो. अच्छा. त्याच दरम्यान आमची अक्षय गाणी नावाची गाण्यांची CD प्रकाशित होणार होती. सो ते प्रकाशन माझ्या वडिलांनी थांबवलं आणि ठरवलं की आपण राष्ट्रपती भवनात प्रतिभाताईंच्या हस्तेच आपण त्याचं प्रकाशन करूया. अरे वा. आणि आम्ही सगळा ताफा घेऊन दिल्लीमध्ये होतोच. आणि ज्या दिवशी आम्ही त्यांच्या राष्ट्रपती भवनात जाणार होतो, हा. तो म्हणजे आमच्यासाठी पण तो इतिहास कायम राहील इतकं हे आहे. कारण साहजिक आहे. राष्ट्रपती भवनातला आमचा अर्ध्या तासाचा वेळ दिला गेलेला कार्यक्रम 1.5 तासाचा कधी झाला हे आम्हालाही कळलं नाही आणि राष्ट्रपतीबाईंनाही कळलं नाही. क्या बात त्या आहे. 1.5 तास बात आहे. बसून गाणी ऐकत ऐकत होत्या, वन्स मोर देत होत्या. वा. आणि यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आमच्या बरोबर या कार्यक्रमामध्ये लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण अरे वा. ह्या देखील होत्या, 2010 मध्ये त्या गात होत्या म्हणजे गात तेव्हा? होत्या. आमच्याबरोबर त्यांनी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केला. अरे वा. हो हो हो. म्हणजे? सुलोचनाताई आणि त्यांचा मुलगा विजय हा. चव्हाण, दोघेही आमच्या बरोबर होते. बर. आणि तो वेगळा आहे, त्या राष्ट्रपती भवनामधला तो औरा, ते राष्ट्रपती भवन. हो. म्हणजे पण निमित्त काय होतं कार्यक्रमाचं? तो ठरवलेला होता, राष्ट्रपतीबाईंना भेटायचं अच्छा. आणि ओके. त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी कार्यक्रम सादर करायचा, हे हा, निमित्तच ते आम्ही निमित्तच होतं. हा. ठेवून गेलेलो होतो. ओके, म्हणजे ते ओके. माझ्या वडिलांचं ध्येयच होतं. ती ध्येयपूर्तीसाठी आम्ही फक्त झपाटलेलो होतो की हा, हे करू शकतो आपण. अच्छा. तिथेपर्यंत गेल्यानंतर सुद्धा राष्ट्रपतीबाईंपर्यंत पोहोचणं सोपं नाहीये. हो. म्हणजे हो ना. असंख्य सिक्युरिटी, हो. म्हणजे प्रत्येक वाद्य तुमचं चेक होतं, ओपन करून चेक हो. केलं जातं त्या ह्याच्यात. बापरे. हो, हो, तबला हो. वगैरे ओपन केला? त्याचा पण एक छोटासा किस्सा आहे, तो सांगायला आहे, आवडेल मला. नक्की नक्की. वाद्य आम्ही पॅक करतो, हा. पॅक करून त्या बॅग्स मध्ये आम्ही टाकलेले हो, असतात. हो. सो आम्हाला ते पॅक केलेलं सुद्धा ओपन करायला लावलं. आणि आपण जेवढं डेलिकेटली किंवा आपण ज्या आदराने ते हँडल करत होते, ते त्यांना काही त्या गोष्टीचं पडलेलं नसतं. ते सिक्युरिटी हो, फटाफट हो, काढतात. हो. आणि त्यांनी माझा डग्गा काढला आणि जमिनीवर ठेवला. तो ठेवला त्यातनं साऊंड झाला. कारण हो. खाली चुंबळ नाहीये, काही नाहीये. हो, बरोबर. आणि तो मेटल असल्यामुळे ते साऊंड केलं त्यांनी. साऊंड केल्या 4 सिक्युरिटी गार्ड्स गन घेऊन डायरेक्ट त्या ह्याच्यावरती होते. ह्याच्यात काय आहे? बापरे. त्यातनं आवाज कसा काय झाला? आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट करून, बरं आपण मराठी आणि इंग्लिश खूप छान बोलू शकतो आणि हो, अशा हो, वेळेला हो. हिंदीची इतकी बोंब होते आपली, इतकी आणि बोंब मला काही होते. सुचत नाही. हा, आणि ते हिंदीतच, सिक्युरिटी त्यांची सगळी हिंदीमध्ये हो, आपल्याशी बोलत बरोबर. असते. ते म्हणले हे उघडून दाखवा. म्हणले ते उघडत नाही. कसं उघडणार? ते उघडलं तर आम्ही आतमध्ये वाजवू शकणार नाही. ते आम्हाला माहिती नाही. आई ग. ते उघडा. म्हणलं बापरे. नाही उघडू शकत, हे वाद्य आहे, त्याच्यावरती वाजवायचंय. मग आवाज का केला? आता म्हणजे वाद्य. ते आपटलं गेलंय म्हणून आवाज झालाय त्यातून. आणि अशा सगळ्या सिक्युरिटी प्रोसेस मधून किंवा इव्हन तंबोरा वगैरे, म्हणजे तंबोरा किंवा सतार किंवा जे काय असेल ते
त्याचं काही नव्हतं. नाही, त्याला त्यांनी सगळ्यांनी मेटल तर होतच, ते दिसतच त्या हो. ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांनी ते चेक करूनच आतमध्ये पाठवलेलं होतं त्या ह्याच्यामध्ये. स्क्रीनिंग वगैरे असं काही नसतं का? स्क्रीनिंग होतं, खूप होतं, स्क्रीनिंग होतं. होतं, खूप स्क्रीनिंग. तुम्हाला म्हणजे ते प्रत्येक उघडून दाखवायचं म्हणजे पुन्हा सगळा प्रॉब्लेम. नाही, प्रत्येकाला एक तर मशीन मधूनही जावं लागतं. हो. मशीन मधनं गेल्यानंतर पुढे 2 सिक्युरिटी चेकपोस्ट आहेत, जिथे इंडिव्हिज्युअली लेडीजसाठी अच्छा, वेगळा अच्छा. हो. गार्ड, जेंट्ससाठी वेगळा गार्ड. हम्म. ते प्रत्येकाला हात लावून चेक करूनच आतमध्ये पाठवतात. बापरे. त्यावेळेला वॉलेट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर काढून ठेवायला लागतात. ओ. आणि कमीत कमी 12 ते 13 दरवाजे ओलांडून तुम्ही राष्ट्रपतीबाईंपर्यंत पोहोचता. माय गॉड. इफ आय एम Okay. नॉट रॉंग, मला आठवतंय 10:30ची वेळ आम्हाला त्यांनी दिली होती. आम्ही 9:30-9च्या आसपास तिथे होतो, हे सगळं सिक्युरिटी आणि हे करण्यासाठी. हो. आणि जेव्हा आम्हाला एका हॉलमध्ये त्यांनी उभं केलं आणि एक 2-3 सिक्युरिटी गार्ड झाले आणि त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन्स सांगायला चालू केले. ते इन्स्ट्रक्शन्स इतके होते की आम्हाला नंतर झाले की ह्यातलं काय करायचंय आणि काय करायचं नाहीये. तोच गोंधळ झाला. खूप कारण राष्ट्रपतीबाई इतक्या या वेळेला आतमध्ये येतील. आल्यानंतर कुणीही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. शपथ. कुणी हँडशेक करायला पुढे हात आपण होऊन करायचा नाही. अरे त्या जर बापरे. बोलल्या तरच बोलायचं. मान पूर्ण वेळ तुमची खाली पाहिजे. अरे देवा. ज्या वेळेला तुम्ही रांगेत उभे असताना ते समोरून जातील, ते ज्यांच्या समोर असतील त्यांनीच मान वर करून बघायचं. मग ते पूर्वीचं राजे राजवाड्यांसारखंच की. हो, अगदीच. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही त्यांना सिक्युरिटीला सांगत होतो की आम्हाला एक आम्ही ते गिफ्ट पॅक केली ना आमची सीडी की जे आम्हाला प्रकाशन करायचं. ठीक आहे. करायचं नाही तसं उघडून दाखवा आधी. उघडून दाखवा. म्हणलं त्यात सीडीज आहेत, काय करायचं आई सीडी, शपथ. अजिबात त्याला काही उपयोग नाहीये, हे ओपन करायचं. त्यांनी आम्ही बापरे. इतकं छान म्हणजे राष्ट्रपतीबाई ओपन करणारे हो म्हणून ना. इतकं सुंदर डेलिकेट गिफ्ट पॅक केलं होतं सगळ्यांनी. ते सगळं त्यांनी वाया फाडून गेलं. टाकलं. आणि म्हणलं अहो ते करणार होत्या, त्या म्हणाल्या राष्ट्रपती जी आएंगे उनको हात लगाएंगे, सीडी को हो गया आपका काम. बापरे. म्हणलं ठीक आहे, तसं तर तसं. आणि त्या ह्याच्यामध्ये मग त्यांना आम्ही तिथे लगेच सांगितलं. मग त्यांनी विचारलं सगळ्या लोकांना की हा. इथे गिरीश पंचवाडकर कोण आहेत. माझ्या वडिलांनी समोर हे केलं. त्या आल्या, म्हणजे तुम्ही कार्यक्रम सादर करणार आहात. म्हटलं, हो मी करणार आहे, चला करूयात. बरं, त्यांनी 2-3 फरमाईशी माझ्या वडिलांना त्यावेळेला सांगितलं की तुम्ही हे पण घ्या बरं का, हे पण घ्या बरं का. मग तिथेच खरं तर आम्हाला समजून गेलं होतं की हा अर्धा तासात संपणार नाहीये. हा म्हणजे साधारण 6 ते 7 गाणी अर्ध्या तासामध्ये होतात. पण बरोबर. तिथे साधारण आमची 17 ते 18 गाणी त्यावेळेला बरं. राष्ट्रपतीजींच्या समोर सादर झाली. वा. आणि आमच्या खरं तर तो म्हणजे फोटो वगैरे जेव्हा सुद्धा आम्ही काढला ना, आज ती फोटो आमच्यासाठी खूप प्रेस्टिज आहे. पण प्रश्नच खरं नाही. सांगू का, त्या फोटो मेमरीपेक्षा आम्ही जे जगलोय तिथे, तर ते आमच्यासाठी खूप जास्त आहे. आणि मुख्य वडील आणि मुलगा हे हो. कॉम्बिनेशन तिथे परफॉर्म करणं हो, हे सुद्धा किती अभिमानाची गोष्ट आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये माझी बहीण जी आता डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, ती सुद्धा गाते. बरं. तर ती सुद्धा त्या वेळेला तिथे अरे वा, होती. माझी आई बरं. ही होती. कारण राष्ट्रपती भवनात हो. आपण जातोय, बरोबर. परत कधी जाता येईल. मेमरीज असतात त्या. हा. I know, I know. त्यामुळे तो आमच्या सगळ्यांच्यासाठी जेवढा आमचा ग्रुप होता, फॅमिलीच आहे ती अख्खी आमची क्षितिज संस्था, तर त्या सगळ्यांसाठी इथे क्लिक कायमचं. करून राहायला. किती जण गेलात मग तेव्हा? आम्ही साधारण 13 ते 14 जण होतो. अच्छा, तर एवढे होते. हो, 13 ते 14 जण होतो त्या ह्याच्यामध्ये. आणि कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांना विनंती केली की आम्हाला राष्ट्रपती भवनातलं जे मुघल गार्डन आहे, हो. ते मुघल गार्डन आम्हाला बघायचं, कारण आम्ही खूप ऐकलंय. ऐकले. म्हणजे आता जसे फोटोज व्हिडिओज आपल्याला मिळतात इझिली, तेव्हा ते नव्हते नव्हते. तसे. बरोबर आहे. आणि त्या म्हणाल्या अहो पण आठवड्यातला कुठला तरी एकच दिवस असतो मला वाटतं की जिथे त्यावेळेला ते ओपन करतात पब्लिकसाठी, बर. आणि तो दिवस आमचा नव्हता ओ, त्या ओ. ह्याच्यामध्ये. पण त्यांनी त्यांच्या सिक्युरिटीला सांगितलं, सिक्युरिटीने त्यांना सांगितलं की नाही आजचा दिवस तो नाहीये त्या ह्याच्यामध्ये. पण त्यांनी त्यांना असं सांगितलं की मी मराठी आहे, हे मराठी आहेत, यांच्यासाठी ओपन करून द्या. क्या बात आहे. सो त्या अख्ख्या मुघल गार्डन मध्ये फक्त आम्ही आणि आमची पूर्ण टीम फिरत होती. वा. हे खूप आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी ज्या पद्धतीत अख्खा कार्यक्रमासाठी आम्हाला दाद दिली, आम्हाला ट्रीट केलं, ज्या पद्धतीत आमच्याशी आपुलकीने बोलल्या, म्हणजे महत्वाचं आहे ते. त्यांना काय पद्धतीत त्यांच्या बरोबर बोलायचंय हा. हे सगळे नियम त्यांनीच आमच्या बरोबर मोडून काढले. म्हणजे सुलोचनाताईंची ओळख करून दिल्यानंतर सुलोचनाताई आणि त्या ह्या आधीच्या मैत्रिणी आहेत. अरे वा. सो आमच्या दोघांच्या मध्ये म्हणजे राष्ट्रपतीजींच्या आणि आम्ही ज्या रांगेत होतो आमच्यामध्ये एक येलो बॅरिगेट ठेवलं होतं. हो हो. ते अच्छा. बॅरिगेट त्यांनी काढायला लावलं. त्या क्या दोघी बात एकमेकांच्या है. गळ्यात पडून वाव. आज तू पण गाणार सगळेच आहेस का? norms, हो, धुडकावून हो, लावले. अगदीच अगदीच. किती छान. त्यामुळे तो अगदी आमच्या सगळ्यांसाठीचा कायम सगळ्यात स्वरूपी अगदी लक्षात म्हणजे राहील तो तो. प्रत्येक क्षणाचा ठस आहे. खरंच म्हणजे आहे. त्याच्या बाबतीत खरं सांगायचं तर
एकच वाक्य येतं की जर तेवढी मेहनत माझ्या वडिलांनी राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केली नसती ना, तर आज हे इथं बसून आम्ही तेवढ्या अभिमानाने सांगूच शकलो नसतो. अगदी अगदी खरंच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे सगळ्याच दृष्टीने तो अत्यंत मेमोरेबल अगदीच, आणि अगदीच. अभिमानाचा क्षण आहे हो, तुमच्या हो. संस्थेकरता, तुमच्याकरता, वडिलांकरता, सगळ्यांकरताच. खूप छान, खूप छान. ओके, सो कमिंग बॅक टू नादसप्तक संगीत विद्यालय. हम्म. तर त्याची स्थापना 11 वर्षांपूर्वी तुम्ही हो, केली हो. आणि तिथे तुम्ही संगीत आणि वादनाचे सगळं तुम्ही प्रशिक्षण देता. येस. तर साधारण कुठल्या वयापासून तिथे मुलं तुम्ही ऍक्सेप्ट करता आणि कितव्या वयापर्यंत, आणि काय काय तुम्ही एक्झॅक्टली काय काय तिथे शिकवलं जातं आणि हां. त्यांना व्यासपीठ कसं मिळवून देता त्याविषयी सांगा जरा. खरं तर असं म्हणतो आपण की कोणतीही कला शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं, हो. पण खरं तर असतं. लहान वयामध्ये जेव्हा कुठलंही वाद्य किंवा कुठलीही संगीत कला जेव्हा शिकायची आहे तेव्हा साधारण 5.5 ते 6 वर्षाच्या पुढे शिकायला चालू करावं आणि तेच आम्हीही पाळतो. साधं कारण आहे, कारण लहान मुलांमध्ये बैठक नसते. हो. म्हणजे नुसतं बसून राहणं नाही बरं का, बरं. सांगीतिक बैठक. हो, समोरचा जो सांगतोय, गुरु जे सांगतायत ते समजून घेण्याची समजून घेण्याची कपॅसिटी पाहिजे. कॅपॅसिटी पाहिजे. सो ते ग्रास्प करून पुन्हा तसंच्या तसं तुम्हाला गायन असेल और वादन असेल ते करून दाखवता यायला पाहिजे. करेक्ट. सो त्याच्यासाठी म्हणून आपण तो क्रायटेरिया सांभाळतो की 5.5 ते 6 वर्षाच्या पुढेच आपण पुढेच त्यांना घ्यायचं, बरोबर. आता विद्यालयात- डान्स करता त्याच्याही पुढे असेल, कारण पाय लवचिक असतात ना. 8.5 ते 9 वर्षाच्या हां. पुढे कथ्थकसाठी. आता तो असा बाक येतो पायांना नंतर. हा बरोबर, समजा. करेक्ट करेक्ट. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आपण तबला, गिटार, हार्मोनियम, सुगम संगीत बरं. म्हणजे गाणी, शास्त्रीय संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत, अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी तिथे अरे आपण शिकवतो. त्या शिकवतानाचा फॉर्मॅट हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचाच आहे. म्हणजे त्याच्याशी अफिलिएटेड आहेत का तुम्ही? Affiliated आहे. हां, म्हणजे परीक्षा वगैरे पण असतात. हो हो हो. अच्छा. मग त्याचा पूर्ण सिलेबस आपण त्यांना त्याच्यामध्ये शिकवतो. कारण अरे कसं आहे, मी स्वतः गांधर्व महाविद्यालयाचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. बरं. सो मला एक माहिती आहे की गांधर्व महाविद्यालय ही फॅक्टरी आहे. म्हणजे त्यांनी ऍक्च्युअली त्यांनी त्यांचा सिलेबस इतका परफेक्टली वेल डिझाईन हो, केलेला हो. आहे की जर तुम्ही तो विदाऊट एनी गॅप पुढे सरकत गेलात प्रत्येक वर्षी, तर ती फॅक्टरी तुम्हाला कलाकार म्हणूनच बाहेर फेकते. फक्त त्याच्यामध्ये तुमचं सातत्य, तुमची जिद्द, प्रामाणिकपणे रियाज खरं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डेडिकेशन. हो. आपणहून ते डेडिकेट, म्हणजे घरच्यांनी तुम्हाला सांगायला नाही पाहिजे की आत्ता प्रॅक्टिसला बस. ते आपणहून तुम्हाला वाटलं ना, तर ह्या गोष्टी खरं तर खूप सोप्या आहेत आणि ते वाटतातही आपल्याला. फक्त ते आपणहून वाटणं, हो. ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट बरोबर. माझ्या विद्यालयातला प्रत्येक शिक्षक करतो. अच्छा. किती शिक्षक आहेत, म्हणजे शिकवायला किती जण आहेत? प्रत्येक आर्ट फॉर्म साठी वेगळा शिक्षक आहे. बरं बरं. हां. ओके. म्हणजे सुगम संगीतासाठी माझे वडील स्वतः गिरीश हां. पंचवाडकर ते शिकवतात. हां. शास्त्रीय संगीतासाठी जेंट्स साठी वेगळा, लेडीज साठी हो, वेगळा, कारण तो कारण आवाजात फरक असतो. स्वरामध्ये फरक अगदी असतो. अगदी. मी स्वतः तबला शिकवतो. गिटार मुली पण येतात का तबल्याला? मुली तबला शिकतात? हो, खूप 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 मुलींचं आता तरी हे प्रमाण खूप वाढलंय. खूप वाढलंय बरोबर. तबला शिकणं. म्हणजे माझ्याकडे जेवढ्या मुली शिकतायत त्याच्यामध्ये काही जणी अशा आहेत ज्या कथ्थक पण शिकतात आणि तबला पण शिकतात. अरे वा. त्याचा फायदा त्यांना दोन्हीकडे होतो. दोन्हीकडे होतो. मी दोन्हीकडे. लहानपणी तबला शिकलेली आहे, अच्छा. पण तेवढंच वेळ. त्याच्यानंतर त्याच्यात मी प्रगती नाही केली. सामंत गुरुजींकडे जायची मी. अच्छा, बर बर हां. बर. वा. तर 2-3 वर्ष गेले, हा. पण मग नंतर माझा ओढा अभिनय आणि ह्याच्याकडे गेला, अभिनयाकडे. त्यामुळे मग ते राहिलं. पण ते तुम्ही तबला म्हणल्यानंतर मला ते आठवलं एकदम. आणि ह्या सगळ्यामध्ये ना माझ्या विद्यालयातले जेवढे शिक्षक आहेत ना, त्या सगळ्यांना आम्ही दर महिन्याला, मी आणि माझे वडील आम्ही कायम सांगतो की येणारा जो विद्यार्थी आहे ना, त्याच्यावरती कुठलीही गोष्ट लादू नका, कुठल्याही वयोगटाचा असू दे. महत्वाचं आहे. माझ्याकडे 7 वर्षापासून ते 77 वर्षापर्यंतचे विद्यार्थी, आयुष्यभर. आणि विशेष म्हणजे माझ्या स्वतःकडे तबला शिकणारा एक यंग विद्यार्थी आहे जे माझ्याकडे आता 6 वर्ष झाली शिकतात. त्यांचं वय आहे 94. काय सांगताय? 94 वय आहे. एप्रिलमध्ये आता 95 चालू होईल त्यांचं. पण कारण तबल्याला एनर्जी लागत असेल ना बऱ्यापैकी. अफलातून एनर्जी, अफलातून. हो. हो 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 आहे त्यांच्याकडे हो एवढी? हो. आता विशारद परीक्षेला बसतायत ते येत्या ते नोव्हेंबर. परफॉर्म करणार आहेत आता सूरपहाडी? नाही, ते पाहायला येतील. अच्छा. परफॉर्म नाही करणार आहेत, कारण तेवढा स्टॅमिना नाही टिकणार त्यांचा 9 हो. तासाच्या बापरे. दृष्टीने.
त्यामुळे आम्ही प्रत्येक जण म्हणजे मी माझे वडील आम्ही दोघंही प्रत्येक शिक्षकाला सांगतो की पहिल्यांदी टेक्निक नका शिकू, पहिल्यांदी नाद लावा. अच्छा. एकदा त्या गोष्टीचा नाद लागला ना की ऑटोमॅटिक आपण सांगितलेलं टेक्निक ते मुरतं, हम्म. ते वेगळं सांगावं नाही लागत बसून त्यांना. आणि या गोष्टीचा प्रत्येकाने करावं, म्हणजे माझी तरी ही खूप कळकळीची विनंती आहे, प्रत्येक संगीत शिक्षकांनी ही गोष्ट फॉलो करावी की जेणेकरून ते आपसूक मुलांकडनं होत राहील. हम्म. आणि तुम्ही विचारलं त्यानुसार की आपण काय व्यासपीठ देतो, अर्थात हे द्यायलाच हवं, कारण येणारा विद्यार्थी आमच्याकडे दर महिन्याला आम्हाला फी देतोय, आम्ही त्यांना शिकवतोय, हो, एवढ्यापुरतं ते हो. मर्यादित नसलंच पाहिजे. हो, त्यांना हे 4 भिंतीत बांधून ठेवणारी कला नाहीये. खरंय. त्यामुळे आम्ही काय करतो, त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स देतो. हम्म. जसं की आत्ता यमन रंग केला आहे, सूर पहाडी येणारा कार्यक्रम आहे, त्याचप्रमाणे आमचं यूट्यूब चॅनलही आहे. तर Yes. त्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा जी गाणी आहेत ती सगळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गाऊन परफॉर्म केलेली आहेत. म्हणजे बरं. त्यांना फक्त आपण स्टुडिओमध्ये नेऊन त्यांना तिथला अनुभव नाही देत, त्यांना आपण व्हिडिओचाही अनुभव देतो. हो, ती त्यामुळे माहिती पाहिजे, कॅमेरा फेसिंग आणि सगळं. माहिती पाहिजे आणि दुसरं म्हणजे ना ती भीती चेपली पाहिजे हो हो हो. त्या गोष्टीबद्दलची. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे ती कलाच आहे शेवटी, कुठेतरी तुम्ही परफॉर्म करताय ती कलाच आहे त्या बरोबर. ह्याच्यामध्ये. हो ना. पण ती भीती चेपणं, म्हणजे कारण येणारा अनुभव जो असतो तो एकदाच येतो ना, खरंय. दुसऱ्यांदा मला तो अनुभव नाही राहणार, तुम्ही युजर फ्रेंडली होणार त्या अगदी गोष्टीला. अगदी बरोबर. त्याच पद्धतीमध्ये त्यांना आपण सतत ट्रीट करतो. हम्म. पण या सगळ्यामध्ये मी आणि माझ्या वडिलांनी एक महत्वाची गोष्ट ठरवली की येणारा जो कोणी नवीन असेल त्यांनी कमीत कमी 4 ते 5 वर्ष आधी फक्त ट्रेनिंग घ्यायला हवं, हम्म. मग त्यांना आपण संधी देतो. हम्म. नाहीतर होतं काय, हे संधी देतात म्हणून ते क्लासला येतात, हो. त्यामुळे ती गोष्ट नाही व्हायला पाहिजे. हम्म. बरोबर. तसं जर झालं त्या ह्याच्यामध्ये तर काय आहे, खोगीर भरती करून घ्यायची नाहीये हो, विद्यालयामध्ये, हो. आपल्याला कलाकार बरोबर आहे. घडवायचा. आणि शेवटी नाव ते गुरुचं होतं ना. परफॉर्मन्स जो विद्यार्थी करेल बाहेर अर्थात. किंवा कुठे, अर्थात. ते कुणाकडे शिकलाय हे आपोआप येतच. हो. आणि काही समजा काही प्रॉब्लेम झाला तर ते गुरुलाच नावं ठेवतात. नावं ठेवते. ते तर आहेच. पण मग हे लोक म्हणजे हे विद्यार्थी बाहेर पण परफॉर्म करतात का, तुमचं म्हणजे संगीत विद्यालयाचं सोडून कार्यक्रम? बाहेर अजून तरी नाहीत करत नाही परफॉर्म. करत. हा, कारण अच्छा. कुठल्याही संगीत शिकणाऱ्यांमध्ये, संगीत शिकवणाऱ्यांमध्ये हा अलिखित नियम आहे की तुम्हाला बाहेर परफॉर्म करायचं असेल तर तुमच्या गुरूंची परवानगी हवी. हो, बरोबर आहे. आणि त्याशिवाय कारण त्यांना आधी समजू दे हम्म. की तुमचा हात किंवा तुमचा गळा तेवढा तो योग्य आहे कॉन्फिडन्स का नाही. पाहिजे बसायला. हम्म. त्यामुळे मग त्यानंतर ते बाहेर करूच शकतात. आम्हाला हो. विचारतात, आम्ही हम्म. त्यांना त्यांचे लिमिटेशन्स दाखवून देतो हम्म. आणि मग त्यांच्यावरती निर्णय सोडतो. त्यांना करायचंय ते करू शकतात. बरोबर. चांगलं आहे हे, असंच पाहिजे ऍक्च्युली. पूर्वीच्या काळी असायचं, पण हो. आजकाल आपण बघतो ते बरेच वेळा त्यांना अचानक म्हणजे प्रसिद्धी लगेच हवी असते. हो, मग ते गुरूंचंही न ऐकता बाहेर सुरू करतात गाणं अगदी, असेल आणि अगदीच, मग अगदीच. वाट लागते. वाट लागते. वाट लागते इज अ वर्ड. म्हणजे मी पण खूप वेळा अनुभव घेतलाय, म्हणजे हे परफॉर्मन्सच्या बाबतीत नाही, पण शॉर्टकट जे तुम्ही म्हणताय ना, शॉर्टकट. म्हणजे खरं. माझ्याकडे तबला शिकणारे एक साधारण 8वी 9वी 10वीतली मुलं आहेत ना, ती काहीतरी हम्म. व्हिडिओ युट्यूबचं बघून येतात, आम्हाला असं वाजवायचंय, हम्म. मग आम्हाला येईल का? मी त्यांना नाही म्हणत नाही. येईल, 100% येईल तुम्हाला, पण त्याच्या स्टेप्स फॉलो करा. बरोबर. शाळेत शिकताना 1ली 2री 3री 4थी करतच जाताना, मग तसंच इथे सुद्धा करताना त्या स्टेप बाय स्टेप केल्यात तर 100% येईल. फक्त त्याच्यामध्ये डेडिकेशन ठेवा आणि सातत्य ठेवा, तर ते 100% येणार. करेक्ट. सो मला विचारायचं आहे की आता ह्या डिजिटल युगामध्ये तुम्ही मगाशी आपला उल्लेख झाला गीतरामायण, तर त्याच्यासारख्या रचनांशी जोडून ठेवण्यासाठी काही खास प्रयत्न करता का? करावाच लागतो. कारण काय आहे ना, आज 3 मिनिटाचं जग आहे. हो ना. 3 मिनिटामध्ये गाणी ऐकणं हे सुद्धा खूप आहे. त्यात पण आपण 10-10 सेकंद पुढे करून सतत ऐकतो. आणि गीत रामायण सारखा विषय आहे हो, हो. ज्याच्यामध्ये 16-16, 17-17 कडवी जी गाणी साधारण 12-13 मिनिटांच्या पुढची आहे. तर मुळात माझा प्रयत्न असा आहे की त्या गीत रामायणाला आपण जेव्हा समोरच्याला समजावून सांगतोय ना, तर तो प्रयत्न वाटला नाही पाहिजे, ते झिरपलं पाहिजे तुमच्यामध्ये. हम्म. त्यामुळं एकतर मी सतत सांगायला जात नाही गोष्टी, वेगवेगळे रेफरन्स देऊन सांगतो. एखादा 5व्या किंवा 6व्या परीक्षेचा तबल्याचा विद्यार्थी आहे, ज्याला गाणी परफॉर्म करायची असतात परीक्षेत सुद्धा, तर तो कधीतरी जेव्हा असा विषय घेऊन येतो की मला ना हे गाणं करायचंय, बसवायचंय, पण खूप पॅटर्न्स येतो त्याच्यामध्ये सर, हम्म. मग त्यांना मी त्यावेळेला सांगतो, नकोसं नौके परत फिरू ऐक, स्वयंवर झाले सीतेचे ऐक, हो. ज्याच्यामध्ये 64-65 पॅटर्न्स एका गाण्यामध्ये वाजवलेले ओ. आहेत, ते ऐक. गीत रामायण गाणाऱ्यांसाठी तर ते
शिवधनुष्यच आहे. हो, म्हणजे हो. माझे वडील सुद्धा जेव्हा गातात तेव्हा ते 56 गाणी एकटे गातात. बाप रे. हो. पण ते करताना त्यांनी आधी ते बसवताना त्यांनी जवळपास 6 महिने त्याच्यावरती मेहनत घेतली केलेलं होती. असतं मेहनत. बरोबर आहे. आणि त्याच्यावरती त्यांचं भाग्य आहे की त्यांना प्रत्यक्ष बाबूजींचा आशीर्वाद मिळालेला होता. अरे वा. मग ते कुठेतरी आम्हाला मिळालं त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या अनुभवातून, की तुम्ही बरोबर आहे. गीत रामायणासारख्या विषयावरती जेव्हा तुम्ही बोलता किंवा कोणाला तरी समजावून सांगताय, तेव्हा पहिली जबाबदारी ही असली पाहिजे की तुम्ही त्याचे शब्द नीट समजून घ्या. हम्म, हम्म, गाणार असाल बरोबर तर आहे. त्याचा अर्थ नीट समजून गा. हम्म. ते सोपं नाहीये. दिसायला रामायण दिसतं. हो, हो, माडगुळकरांनी ते लिहिलंय, त्याचे शब्द खूप कठीण आहेत. हो, हो, पण हो. ते सगळं जरी असलं तरी तुम्हाला ते पोचवताना तसं पोचवता यायला पाहिजे. हा अभ्यास करून घेणं, पण ते समोरच्याला अभ्यास न वाटू देणं, हम्म, हा आमचा हम्म, प्रयत्न आहे. बरोबर. हो. नवीन पिढीला सतत त्याच्यावरती जर आपण बोलत राहिलो तर ते अजिबात ऐकत नाही, नाही. हा मी अजिबातच अनुभव नाही. हो. घेतला की ते नाही ऐकत. म्हणजे त्यांना मी ओके. 2 ओळींचा फक्त अर्थ समजावून सांगत होतो माझ्या एका बॅचमध्ये, की ते हे 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. हे परफॉर्म करताना गाणाऱ्यांनी कसं केलं पाहिजे हम्म. आणि वाजवणाऱ्यांनी किती ठाय लयीमध्ये ते वाजवलं पाहिजे आणि ती लय हल्ली नाही पाहिजे, हा आमचा समजावण्याचा हो, विषय हो, होता. खरं आहे. पण ते साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर चुळबुळ चालू झाली त्याची त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मग ते एक योग्य वेळ पाहून सांगावं लागतं, हम्म, की गीत रामायण हा विषय तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय, पण त्याच्यावेळेस तुमचं लक्ष पूर्ण माझ्याकडे हवंय. हम्म, हे बोलून त्या विषयाची सुरुवात करावी लागते. बरोबर. त्यामुळे ती गोष्ट एकतर ते इतकं महान काव्य आहे. आज जर माझा मुलगा जर ते गुणगुणत असेल, तो तो बोबडा गातो का? तो गातो, जातो. तो इतका छोटा आहे, तो बोबडं गातो सगळं. अरे वा. पण ते त्याला आम्ही लादत नाही. नाही, आणि कानावर ते सूर पडणं गरजेचं असतं. म्हणजे कानावरती त्याच्यावर सूर तर- पडावेत, पण त्याच्यासाठी वातावरण निर्मिती असावी, हो, बसून हो. शिकवणी नसावी. बरोबर. म्हणजे हो. या वयात तरी हो, अगदीच. ते वातावरण जर प्रत्येक पालकांनी दिलं ना, तर गीत रामायण मी असं खात्रीने सांगतो की पुढची 100 वर्ष जिवंत राहील. हम्म. पण हे पालकांची जबाबदारी आहे खरंय, की ते सतत ऐकवायच्या भानगडीत पडू नका. ते वातावरण गीत रामायणाचं बारीक आवाजात सतत घरामध्ये चालू चालू ठेवा. राहायचं. कुठेतरी तुम्हाला कळालेला एखादा गीत रामायणाचा किस्सा एकमेकांशी डिस्कस करताना जेव्हा तो मुलगा समोर आहे तेव्हा ती वेळ साधून तुम्ही बोला, की जेणेकरून ते कुठेतरी पुढे परत जाईल. हा. ते झिरपत राहतं कुठेतरी. ते झिरपणच महत्वाचं आहे. खरंय. ते एकदम जर घेतलं ना तर अपचन होणार आहे. हम्म. हा गीत रामायणाचा विषय आहे. खूप छान, खूप छान. मग आता हे संगीत विद्यालयाची ही 11 वर्ष आणि त्याच्या पुढे 10 वर्ष किंवा काय म्हणू आपण 25 वर्षाचा तो समजा कालखंड असेल, हं. तिथपर्यंत तिकडे तुम्ही कसं बघता या विद्यालयाकडे? मला ना नादसप्तक संगीत विद्यालयातून ना भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करायचा हे ध्येय आहे. हं. कारण ते इतकं समृद्ध आहे ना, हो. आपल्या आजूबाजूला आहे पण आपल्याला माहिती नाहीये. हम्म. एखादं गाणं या रागातलं आहे हे कळणं खरं तर खूप सोपं आहे. त्यासाठी छोटासा अभ्यास आहे. पण ते गाणं त्याच्यासाठी तो अभ्यास करणंही महत्वाचं आहे. हम्म. डायरेक्ट गाणं नाही गाता येणार आहे. बरोबर त्यासाठी आहे. सारेगम पधनिसाचे सूर, त्यांचा आवाज आणि त्यांच्या श्रुती यांचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. अगदीच. त्यामुळे एकतर माझं ध्येयच ते आहे की भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हम्म, हम्म. म्हणजे तबला, हार्मोनियम, त्यानंतर बासरी, सतार, व्हायोलिन, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, या सगळ्या गोष्टींना इतकं म्हणजे प्रस्तार त्याचा इतका होणं अपेक्षित आहे हम्म. की त्याच्यामध्ये एकमेकांशी तुम्ही बोलताना आज अरे या वेबसिरीजवर चर्चा करण्यापेक्षा हा मॉब आज वाढला पाहिजे की अरे हा राग आहे ना, या रागातलं हे गाणं आहे, कारण हा राग असा असा आहे. वा. हम्म. ही चर्चा होणं अच्छा. खूप महत्वाचं आहे. खरंय, खरंय. सोपी गोष्ट आहे खरं तर. म्युझिक ही प्रचंड पॉझिटिव्ह गोष्ट असल्यामुळे ना तुम्हाला आजच्या युगामध्ये येणारं टेन्शन, त्या कामाप्रती असलेलं तुमचं एक फ्रस्ट्रेशन, त्याच्याने येणारा फटीग, ह्या सगळ्या गोष्टींवरती एकच इलाज आहे, ते म्हणजे म्युझिक. अगदी, अगदी. आणि प्रश्नच नाही. मग ते प्रत्येक जण प्रत्येकाच्या लायकिंगनुसार ते ऐकतच असतो, पण हम्म. ते नुसतं ऐकणं वेगळी गोष्ट आहे. हम्म, हम्म. खरंय. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की त्या गोष्टीला पुढे न्यायचं असेल तर या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार होणं, शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार होणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कितीतरी आता आपल्याकडे सवाई गंधर्व महोत्सव होतो. सवाई हो. गंधर्व महोत्सवातले 2 गोष्टी जे मी गेल्या अनेक वर्षाचा अनुभवतोय. एक,
गाताना कुठलाही मोठा कलाकार, ऑफकोर्स तो मोठाच असतो तिथे म्हणून त्या रंगमंचावरती आहे, हा. पण प्रत्येकाला एक सण हे केलं की मग ते अरे पण ते काय आहे, सम आहे, बरं सम म्हणजे काय आहे हे माहितीये का? हम्म. किंवा एखादा मोठा कलाकार समजा पंडित व्यंकटेश कुमारजी गात आहेत, कौशिकी चक्रवर्ती गात आहेत, तर हे लोकांनी बसल्यानंतर सांगितलं की आज हम राग मालकांस आपके सामने पेश करने जा रहे हैं. अरे आरोह अवरोह आठवा तरी त्या गोष्टीचा एवढा आमचा पण अजून अभ्यास नाहीये की जेवढं तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीने तुमच्या मनातलाच ओळखला राग. बरं एवढ्या लोकांचा ऍट अ टाइम कसे ओळखतील? जादूगार थोडी आहेत ते. खरंय खरंय. त्यामुळे मला असं वाटतं की ते व्हावं, हम्म. पण ते मनापासून व्हावं. बरोबर. मालकांस एका झटक्यात आठवला गेला पाहिजे, पहाडी एका झटक्यात आठवला गेला पाहिजे, हम्म. तर आपण जिंकलो. खरंय खरंय. पण मला सांगा, म्हणजे आता तुमचं स्वतःचं तबला वादनाचं तुमचा व्यवसाय जास्त मोठा आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे नोकरी सोडून तुम्ही याच्याकडे वळलात, आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ते मनाला पटलं नाही म्हणून मी आलो शेवटी या बाजूला. बरोबर. पण बाकीचा विचार करता ह्याच्यावर म्हणजे करिअर करणं किंवा उदरनिर्वाहाच्या दृष्टीने तबला वादनाचं होतो का तसं? म्हणजे काय आहे त्याचं भवितव्य कसं आहे? आणि नवीन मुलांना जर शिकवायचं असेल तर तुम्ही काय त्यांना काय सल्ला द्याल याविषयी? नवीन मुलांना जर तबल्यामध्ये करिअर करायचं असेल ना, तर 4 गोष्टी त्यांनी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. हम्म. एक म्हणजे डेडिकेशन, हम्म. 2 तुमच्या गुरुचा शब्द प्रमाण, हम्म. त्याच्या पलीकडे जायचं नाही. 3 मला लवकर फेमस व्हायचंय, मला लवकर रात्रीतनं माझं जग फिरलं पाहिजे, सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म करून मी सतत चर्चेत राहिलं पाहिजे, या गोष्टींच्या मागे लागता कामा नये. खरंय. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कलेशी आणि स्वतःशी प्रामाणिकता असली पाहिजे. हे जर 4 मुद्दे तुम्हाला सांभाळणं होणार असेल, सांभाळणं हे मी मुद्दाम म्हणतोय हम्म. कारण ते तेवढे प्रामाणिकपणे खरंच सांभाळावे लागतात, हम्म. तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता. आणि दुसरं असं आहे की मी तर म्हणेन या 4 मुद्द्यांना अंगीकारून तुम्ही या, कारण अजूनही उत्तम तबला वादकांची इंडस्ट्रीला गरज आहे. ओके ओके. त्याशिवाय ती परंपरा जाणार कशी पुढे? ते बरोबर आहे खरंच. त्यामुळे आता काही वर्षांपूर्वी नुकतंच झाकीर भाईंचं निधन झालं, हो. आमच्यासाठी देव. पण ते जे काही करत होते, ती कला पुढे जाणं किंवा ते जे वाजवत होते, ते कायदे रेले तुकडे चक्रधार, हे गोष्टी पुढे जाण्यास गरज आहे. पुढच्या पिढीला कळणं गरज आहे. आणि पुढची पिढी ही अशी आहे की त्यांना गोष्टी इंडल्ज केल्या तर नाही करता येणार आहेत. त्यांना तुम्हाला आपसूक त्यांच्या झिरपत न्यावं लागणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो, आणि वेळच नाही आज आपण देऊ शकत आहे. खरंय. ते सगळ्यात महत्वाचं. आज जे इन्स्टंट हवंय, त्या इन्स्टंट जमान्यापासून थोडंसं तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जायची तुमची तयारी असेल तर 100% तुम्ही ह्याच्यामध्ये यशस्वी होणार. कारण म्युझिकमध्ये असं कधीच होत नाही की म्युझिकने तुम्हाला अपयश दिलंय. फक्त ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की आम्ही जे लोक वाजवत आहोत किंवा आमच्या आधीची पिढी जे वाजवत आहेत त्याच्यापेक्षा आपल्याकडे वेगळं काय आहे, तेच नाही ना वाजवू शकत. बरोबर आहे. मी जेव्हा वाजवायला सुरुवात केली त्यावेळेसचं वादनाची स्टाईल ही सगळीच वेगळी होती. आत्ताची परत बदललेली आहे, मग त्यानुसार मलाही अपग्रेड होणं गरजेचं आहे. त्याच्याप्रमाणे बदलायला पाहिजे. अहो, माझे वडील माझ्या या 65च्या वयामध्ये जर ते स्वतः अपग्रेड होऊन आजच्या टेक्नॉलॉजीला आत्मसात करून पुढे जात आहेत, तर किंवा माझे गुरु, तबला गुरु, ते सुद्धा त्यांच्या काळामध्ये तुमचे कोण गुरु होते? पंडित रामदास पळसुले. अरे वा. तर त्यामुळे त्यांना ते जर ऍक्सेप्ट करून या गोष्टी पुढे जात आहेत. आजचं वादन शास्त्रीय जेवढं आहे तेवढंच न कळणाऱ्या तबला वादकाला काही कळत नाही, समोरचा ऐकायला आलाय फक्त, हे डोक्यात ठेवून वादन करणारी कला सुद्धा त्यांनी आत्मसात केली ना. पण त्याला सुद्धा शास्त्र आहेच आहे. बरोबर. त्या गोष्टीला. त्यामुळं हे ज्यांना करिअर करायचंय त्यांनी या करिअर करायचं या गोष्टीलाच खूप सांभाळलं पाहिजे. बरोबर. एवढंच आहे. पण प्लीज वेलकम, ज्यांना यायचंय त्यांनी नक्की या, कारण आपली कला आपल्याला कधी मारत नाही, ती ऑलवेज आपल्याला तारते. हे कायम लक्षात ठेवा. ते बरोबर आहे. पण मी आता जसं विचारलं की करिअर ह्याच्यामध्ये होऊ शकतं का, म्हणजे मला दुसरं त्याच्यामध्ये उपप्रश्न असा आहे की अर्थार्जन. कारण शेवटी प्रत्येकाला संसार आहे, मुलं आहेत, बायको आहेत, घर चालवायचंय, करेक्ट, टॅक्सेस भरायचे, करेक्ट. ते तबला वादनाने होऊ शकतं का?
प्रामाणिकपणे विचारते मी. 100% होऊ शकतं. 100% होऊ शकतं. तुमची सतत मेहनत घेण्याची तयारी हवी. हम्म. एखाद्याने तुम्हाला ऑडिशनला बोलवलं, मी तुमचा हात ऐकल्याशिवाय तुम्हाला मी कार्यक्रमात घेणार नाही, हम्म. असं जर तुम्हाला सांगितलं तरी हम्म. माझी आत्ता लेवल काय आहे हम्म. ह्या गोष्टीचा विचार न करता ती ऑडिशन द्यायची. हम्म. जर त्याच्यामध्ये तुम्ही फेल गेलात तर त्या फेल्युअरला सक्सेसकडे कसं न्यायचं हेही तुमच्याच हातात आहे. Correct. इथे खचून जायचं नाही. बरोबर आहे. हो. त्यामुळे सतत तुम्ही प्रयत्न करत राहा, 10 हम्म. लोकांना भेटत राहा. कारण येस, ह्याच्यामध्ये अनसर्टिनिटी 100% आहे. आहे. ते कुठल्याही कलेबाबत आहे. कलेबाबत त्याला काहीच करू शकत टर्ब्युलन्स नाही. येणार, अगदी अगदी. टर्ब्युलन्स येणार, पण ते टर्ब्युलन्स आल्यानंतर सुद्धा तीच गोष्ट तुम्हाला तारून नेते, कारण तुमच्याकडे इथे पीस आहे. पीस आहे. हो, खरं आहे. हं. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये करिअर 100% करू शकता. आम्ही सुद्धा म्हणजे आता मला जेव्हा अनेकदा लोक विचारतात की हम्म. तरुण लोकांना काय तुम्ही सल्ला द्याल, हा, हा. मी नेहमी हेच सांगते की अभिनय क्षेत्र असेल किंवा हे कुठलीही कला, हा. हे आळवावरचं पाणी आहे खरं आहे. शेवटी. अगदी खरं. पण त्यामुळे तुम्ही हातात एक तुमच्या काहीतरी ऍटलिस्ट डिग्री असायला पाहिजे. बरोबर. मी नेहमी सांगते करेक्ट आहे. की अर्धवट शिक्षण सोडून तुम्ही अभिनयाकडे किंवा येऊ नका. कारण बरोबर. शेवटी कलाकाराला वय नसतं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात हो, की आता अमिताभ बच्चन सर सुद्धा ह्या वयाला काम करतायत. हो, त्यामुळे हातात एक डिग्री पाहिजे असं पाहिजे. माझं एक नेहमी असतं सगळ्यांना सांगणं. 100%. उद्या काही नाही झालं तर तुम्ही ऍटलिस्ट क्लार्कची नोकरी करू शकता. हो. नाही, नक्कीच करू शकतो त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे शिक्षण, सांगीतिक शिक्षण हम्म. आणि तुमची डिग्री, ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या सायमल्टेनियसली सांभाळता यायलाच पाहिजे. हम्म. आणि खरं सांगायचं तर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सांभाळताना तुम्ही या गोष्टीला जर स्ट्रेस बस्टर म्हणून बघितलं ना, हम्म. तर त्याचा हम्म. जास्त फायदा होतो. फायदा होतो. खरंय खरंय. 10-12 तास अभ्यास करण्यामध्ये तुम्ही त्यातले 1-1.5 तास जर तुमच्या क्लासला दिला किंवा हम्म. तुमच्या रियाजाला दिला हम्म. तर उलट जास्त चांगला अभ्यास होतो, कारण कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अगदी बरोबर आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या संगीत विद्यालयातून जे पासआउट होतात विद्यार्थी, त्यांना तुम्ही तुमचा काय पासिंग डे असेल किंवा त्या दिवशी असेल किंवा तर काय महत्वाचा सल्ला काय देत्या सगळ्यांना? महत्वाचा सल्ला मी एवढाच देतो, कुठल्याही मोहाला बळी पडायचं नाही. हम्म. इन्स्टंट सक्सेसच्या मागं लागायचं नाही. आणि एखाद्या गोष्टीवरून जर तुम्हाला कोणी जाणकारांनी बोलून दाखवलं तर ते वाईट वाटून घ्यायचं नाही हम्म. इथून पुढे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण थांबवायचं नाही. ते सगळ्यात महत्वाचं आहे. सांगीतिक शिक्षण हे फक्त गुरूंच्या समोर बसून नाही मिळत. कारण काय आहे, 50-60% ती गोष्ट खूप मॅटर करते, कारण ही गुरुमुखी विद्या आहे, ती हम्म. परंपरेने आलेली आहे. पण तुम्ही सतत नवीन लोकांना ऐकणं, कार्यक्रमांना जाऊन लाईव्ह ते एक ऐकणं, प्रश्न. हो. तशा पद्धतीत आपल्याला जमतंय का हे हातात बसून तुमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते बसवणं, हम्म. हे सतत चालू राहायला पाहिजे. आणि बरोबर. संगीत हा विषय असा आहे की ह्याच्यामध्ये भिंत लागत नाही. भिंत आली, संपलं माझं शिक्षण, खरंय. हे होत नाही. ते चालू आहे. आता सुद्धा आपण बोलतोय, पण जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी कुठला तरी एक तबला वादक आहे ज्यांनी काहीतरी नवीन बनवलेला असेल, अगदी. पुढे 6 महिन्यात ते प्रचलित होईलही, बरोबर. काही सांगू शकत नाही. अगदी अगदी. त्यामुळे मी कायम सगळ्यांना सांगतो की IT पेक्षा जास्त अपडेटिंग फील्ड आहे आपलं. अगदी अगदी बरोबर आहे. खरंच नाही. आणि संगीत साधना किंवा कला ही अशी गोष्ट आहे की ते आयुष्यभर अगदीच. विद्यार्थीच असतो माणूस अगदी त्या विद्यार्थी बाबतीमध्ये. असतो. खरंय, त्यामुळे खरंय. शिकावं तेवढं कमी आहे खरं कमी तर. आहे. अगदी खरंय, अगदी खरं. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि प्रेक्षकांकरता मला पुन्हा एकदा नक्की सांगायचं आहे की 25 फेब्रुवारी रोजी हा जो सूर पहाडीचा कार्यक्रम होणार आहे, जागतिक रेकॉर्ड हा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तो सलग 9 तासांचा 10 तासांचा कार्यक्रम असेल. सकाळी 11:11 तो चालू होणार आहे. तर ही संधी अजिबात सोडू नका. सरप्राईजेस तुमच्याकरता पण तिथे असणार आहेत. आणि मी तर जाणारच आहे कार्यक्रमाला, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं आहे. तर भेटू 25 तारखेला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुण्यामध्ये. आज तुम्ही रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला आलात आणि प्रेक्षकांकरता आणि सगळ्या टीमकरता तुम्ही खूप छान माहिती दिलीत. त्याकरता रसिका मोहिनीकडून तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये ऐकायला आवडेल. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, आनंदात रहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.